आता आपण एक ट्रेंडिंगवालं लक्ष्मीचे पॅन्डलचं करणार आहोत. सेम आपल्याला मटेरियल लागणार आहे. हे हुक लागणार आहे गोल्डन मनी आणि लक्ष्मीचे पॅन्डल्स लागणार आहे. आणि ही आपली जी तार, ही तार पुन्हा मी छोट्या मुलींसाठी करते, त्यामुळं एक राऊंड आणि एक दुसरा राऊंड, असे दोनच राऊंड घेते मी. सगळ्यात आधी काय करायचं आहे, आपल्याला हुक लावून घ्यायचे. त्यासाठी स्टॉपर आपण आधी घालणार आहोत. त्यानंतर एक हुक, हा स्टॉपर इतका पॅक बसतो की हे आपलं तुटेल तार पण आहे ना, स्टॉपर तुटत नाही. इतकं ते पॅक असतं. एकदा दाबल्यानंतर आहे ना, स्टॉपर अजिबात निघत नाही आहे. त्यामुळं करताना थोडासा विचार करून आणि तुम्हाला कसं वाटते त्या हिशोबानेच करायचं. चुकवायचं नाही आहे, कारण की एकदा चुकल्यानंतर स्टॉपर काय आपल्याला काढता येत नाही. त्यामुळं आपल्याला इथं आता काय करते मी, एक स्टॉपर पाहिला सगळ्यात आधी, त्यानंतर गोल्डन मनी आणि एक लक्ष्मीचं कॉईन, पुन्हा एक गोल्डन मनी स्टॉपर, दोन स्टॉपर आता ह्या वेळेस, पुन्हा गोल्डन मनी, लक्ष्मीचे कॉईन, गोल्डन मनी, ह्या वेळेस दोन स्टॉपर, गोल्डन मनी, लक्ष्मीचे कॉईन आणि पुन्हा एकदा गोल्डन मनी. आणि लास्टला आता दोन स्टॉपर टाकायचे. ते दोन स्टॉपर झाल्यानंतर इथे आपल्याला लूप करायचे. हे स्टॉपर रिटर्न घ्यायचं आहे. या स्टॉपरला स्टॉप करायचे. कटरने उरलेली तार जी आपली एक्स्ट्राची आहे ती कट करून घ्यायची आहे. या ठिकाणी आता लॉक करून घ्यायचे. हे यानंतर आपण पुन्हा एकदा आता 4 इंचाच्या बोटाचं अंतर घेणार आहोत. तीन बोटाचं अंतर घेऊन आपण इथं परत स्टॉपर पॅक करणार आहोत. आपण इथून मागे ज्या गळ्यातल्यांना केलेत आपण सेम त्याच पद्धतीने
तुम्ही या व्यतिरिक्त जर दुसरे मणी लावले तर आहे ना तुमचं काय होईल की ज्यावेळेस तुम्ही करसाल त्यावेळेस ते तुटण्याची शक्यता राहील. त्यामुळं तुम्ही काय करा, हे असंच व्यवस्थित स्टॉपर घ्या आणि स्टॉपरनीच पॅक करा. अदर मण्यांनी जर पॅक केले तर ते राहणार नाही. कधी कधी मणी पण तुटतात, त्यामुळं स्टॉपरनीच करा आपलं पॅक. तयार झाले अशा प्रकारे.